हाय गुड मॉर्निंग मंडळी. हे काय मिनी व्लॉग वगैरे नाही आहे. हे तुम्हाला फक्त आहे ना म्हणजे सावधानी करायला मी हे व्हिडिओ काढते. ॲक्च्युली काय झालं, आज मी अकाउंट ओपन केलेली. ती अकाउंट ओपन करताना ते लोक 3,000 रुपये भरायला सांगितलेले. मी बोलली ठीक आहे, आपलाच पैसे आपल्याच अकाउंटमध्ये येतील ना. तर 3,000 रुपये अकाउंट ओपन करताना मी पैसे भरले आणि ते ट्रान्झॅक्शनचे म्हणजे ते लोकांनी ते किंवा रिसिप्ट दिलं किंवा ते पासबुकमध्ये पण एंट्री नाही केलं, तसंच पाठवले. आणि त्या टाईममध्ये मला पण लक्षात नाही की हे लोकांनी आता ठीक आहे ना, अकाउंट ओपन करताना पासबुकच भेटलंय तर काय गरज आहे असा विचार करून मी गेली. ठीक आहे, मग आता माझं चेकबुक आणि चेकबुक आणि ATM कार्ड आला नव्हता म्हणून बँकेत आला असेल म्हणून त्याच्यासाठी गेली. पण तिथे पण जाऊन आहे ना विचारलं तर काय बोलतात की आहे ना तुमचं अकाउंटमध्ये कसलेही पैसे नाहीये. तर मी बोलली असं कसं, अकाउंट ओपन करताना 3,000 रुपये घेतले तुम्ही आणि त्याच्या आदल्या दिवशी आलेली विचारपूस करायला तर तेव्हा बोललेले 2,000 रुपये अकाउंट ओपनिंग आहे म्हणून. ठीक आहे, मी बोलली आपला पैसे आपल्यातच येईल ना. अकाउंट ओपन करताना दुसऱ्या दिवशी मी गेली फॉर्म भरायला, तेव्हा 3,000 रुपये बोलले. ठीक आहे, मी बोलली ठीक आहे 3,000 रुपये भरले, सगळं झालं. आता मी ATM कार्ड आणि चेकबुक विचारायला गेली तर तेव्हा काय बोलतायत की तुमचं 3,000 रुपये अकाउंटमध्ये नाहीये. मी बोलली असं कसं, तर ते बोलतात की इन्शुरन्ससाठी तुमचं 3,000 रुपये कट झालंय. मी बोलली कसला इन्शुरन्स, मी घेतलाच नाहीये तर असं कसं. किंवा ते लोक फॉर्म भरताना तरी विचारलं पाहिजे ना की तुम्ही इन्शुरन्स घेताय का असं तसं म्हणून. डायरेक्ट मी बोललेली त्यांना की ना अकाउंट ओपन करायचंय, फक्त मला कसला इन्शुरन्स नको आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे त्यांचं काय अलगर्जी की काय माहिती नाही. पण आता विचारल्यावर आहे ना ते लोक बोलले की कसलेही अकाउंटमध्ये पैसे नाही आले, तुम्ही परत 3,000 रुपये भरावं लागेल. तर मी लगेच काय केली, माझ्या भावाला फोन केली तर त्याला सांगितलं की असं असं बोलतायत म्हणून. तर तो बोला की चल त्यांना फोन दे. आणि ती बाई फोन घेत नव्हती त्याचं. 2 वेळा फोन केला, 2 वेळाही घेतली नाही. मी बोलली तुमचं जास्त वेस्ट टाइम करणार नाहीये, तो फक्त 10 ते 20 सेकंड बोलणार आहे, तो जास्त बोलणार नाहीये. तुम्हाला ते म्हणजे तो तुमच्याशी बोलायचे काय ते बोला म्हणून. ठीक आहे, ती फोन घेत नव्हती म्हणून माझ्या भावाला सांगितलं ती फोन घेत नाहीये म्हणून. तर तो काय केला की ना ठीक आहे घेतलं नाही ना, नाव बोलला तिकडे काय रिसेप्शनमध्ये तिचं नाव असेल ना सांग. तर मी नाव सांगितलं तिचं. तर नाव सांगितल्यानंतर ती घाबरली वाटतं. मग ती आहे ना सिनियरकडे पाठवलं तिने. मग नंतर सिनियरनी आहे ना हे अकाउंटचं म्हणजे ती विचारली तुम्ही इन्शुरन्स ओपन केला असं तसं म्हणून. म्हणजे कसला इन्शुरन्स ओपन नाही केला आणि त्या दिवशी फॉर्म भरताना सुद्धा कसलं इन्शुरन्सचं काही सांगितलं नाही. हे मला काही माहिती नाही. पण तुम्ही आता ते काय मला अकाउंट ओपनचं बोललेलं, ते अकाउंट ओपनिंगचं 3,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये आले पाहिजे. आणि माझ्या भावाने पण मला इथे हेल्प केलं आणि तो बोलला की आहे ना तू एक काम कर, तुम्हाला त्यांच्याकडे फोन दे, मी त्यांच्याशी बोलतो, कंप्लेंट करतो. पण तयारच नव्हती घ्यायला. मग नंतर आहे ना माझ्या फोनवरून तिने मेसेज टाकलं, म्हणजे ते काय ब्रांच कसलं असेल त्याच्यामध्ये. तर त्या लोकांनी म्हणजे माझ्यासमोर तिने सांगितलं की आहे ना हे इन्शुरन्स कॅन्सल करायचे तर रिफंड 3,000 रुपये पाहिजे. तर तेव्हा तिने मेसेज टाकल्यानंतर ते पैसे बोलली अकाउंटला येतील म्हणून. आता तिने 10 दिवसाच्या नंतर ती बोलवली आहे, बघू आता काय होईल. आणि तसं काय असेल 10 दिवसाच्या नंतर तर तुम्हाला कळवते. प्लीज सावधानी राहा, अकाउंट ओपन करताना विचारा. आता मुंबईचं आपलं माहिती आहे, म्हणजे व्यवस्थित सर्व्हिस आहे, पण इथलं सर्व्हिस व्यवस्थित नाही आहे. म्हणजे लोकांना फसवणूक करतात, सांभाळून राहा. ठीक आहे, हे व्हिडिओ ह्याच्यासाठी होता, तुम्ही लोक सांभाळून राहा म्हणून. ओके, बाय. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.